नमस्ते, मी प्रतिभा आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मस्त टेस्टी, क्रिस्पी आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत। लहान मुलं भाज्या किंवा भाकरी वगैरे असं काही खायला मागत नाहीत, तर अशा वेळी ना तुम्ही त्यांना ही रेसिपी बनवून दिलीत ना तर लहान मुलं अगदी आवडीने खातील। इतकी ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी अगदी सगळ्यांना आवडणारी आहे। ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी अगदी बनवू शकता। अगदी परिपूर्ण आणि पोटभरीची ही रेसिपी आहे आणि म्हणूनच एक नम्र विनंती आहे की या रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे ही रेसिपी तुम्ही अगदी आवडीने बनवाल। तर चला आपण ही टेस्टी, क्रिस्पी अँड हेल्दी रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण नारळाची चटणी बनवून घेऊया। मी इथे अर्धी वाटी नारळाचं काप घेतलेले आहेत, 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, अगदी छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची, आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरची घ्यायची। मुठभर मस्तपैकी अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे भाजके चणे घेतलेले आहेत, म्हणजेच आपल्या डाळ्या घेतलेल्या आहेत। आता एका मिक्सरच्या जारमध्ये हे चटणीचं सगळं साहित्य आपण काढून घेऊया। ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि ही पौष्टिक रेसिपी तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती। आता या चटणीमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आता याची छान चटणी तयार करून घेऊया। आता आपण रेसिपीची पुढची तयारी करूया। त्यासाठी मी इथे 2 ग्लास बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि मी इथे 1 ग्लास ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास आपण इथे तांदूळाचं पीठ घेणार आहोत आणि अर्धा ग्लास यामध्ये आपण बेसन पीठ घेणार आहोत। बेसन पीठ घातल्यामुळे या पदार्थाला खूप छान असा खरपूस स्वाद येतो। आपण इथे 2 ग्लास बाजरीचं पीठ, 1 ग्लास ज्वारीचं पीठ, अर्धा ग्लास तांदूळाचं पीठ आणि अर्धा ग्लास बेसन पीठ घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये 5-6 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत, त्या किसून घालणार आहोत। आता आपण यामध्ये आल्याचा 1 इंच तुकडा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण यामध्ये किसूनच घालणार आहोत। आलं लसूणची पेस्ट घातली या जागी तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये 1 छोटा चमचा आपण हळद घालूया आणि लाल तिखट घेऊया चवीनुसार। मी इथे 3 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 2 चमचे घरचा मसाला घेतलेला आहे आणि आता यामध्ये 2 चमचे आपण गोडा मसाला घेणार आहोत। आता यामध्ये आपण 2 चमचे पांढरे तीळ घेणार आहोत आणि 1 चमचा जिरं घेऊया आणि अर्धा चमचा ओवा घेऊया आणि आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। मला ही परात लहान पडत आहे म्हणून मी एक मोठी परात घेते आणि आता हे सगळं साहित्य आपण या मोठ्या परातीमध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता आपण या रेसिपीला आणखीन पौष्टिक बनवूया। यामध्ये काही भाज्या आपण घालणार आहोत। यामध्ये बघा मी गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची आहे, कोबी आहे आणि फरसबी आहे। या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चॉपरमध्ये छान बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत। आता या सगळ्या भाज्या आपण या पिठांमध्ये घालून छान मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालूया। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, 1 लहान चमचा हिंग घालूया। आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून छान याचं पीठ मळून घेऊया। पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे, कारण यामध्ये आपण भाज्यांचा वापर केलेला आहे, कांदा वापरलेला आहे, तर भाजी आणि कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा वापर अगदी कमी करतच हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। आपण नारळाची चटणी बनवली होती, त्याला आता आपण मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची छान फोडणी देऊया आणि झाकून ठेवूया, म्हणजे आपली चटणी तयार आहे। हे बघा आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण रेसिपीची पुढची तयारी करूया। इथे एक प्लास्टिक घेतलेलं आहे आणि आता या प्लास्टिकला आपण मस्तपैकी तेल लावून घेऊया
आणि हे बघा, या पिठाचा एक उंडात आपण तयार करून घेतलेला आहे. आता याला आपण या प्लास्टिकवर ठेवून छान थापून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीनं मस्त असं थापून घ्यायचं. गॅस ऑन करूया आणि तवा छान तापला की हे छान तव्यावर खरपूस भाजून घेऊया. तव्याला अगदी कमी तेल लावून घेऊया आणि थापून झालं की हातावर अलगद काढून घेऊया आणि या गरम तव्यावर छान खरपूस शेकून घेऊया. मध्यम आचेवर आपल्याला हे छान खरपूस शेकून घ्यायचं आहे. अगदी कमी तेलामध्ये हे शेकून होतं. हे बघा, थोडंसंच तेल आपण वापरणार आहोत. अगदी हेल्दी बनवण्याचा आपला प्रयत्न आहे, त्यामुळे तेलसुद्धा आपण इथे कमीच वापरणार आहोत. आता 2 मिनटं आपण यावर झाकण ठेवूया. हे बघा, आणि आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असं शेकून घेऊया. हे बघा, दोन्ही बाजूने खूप छान असं खरपूस शेकून झालेलं आहे. आणि आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, खूप छान असं शेकलं गेलेलं आहे आणि क्रिस्पीसुद्धा झालेलं आहे. हे बघा, खूप छान असं खरपूस भाजून घ्यायचं. हे बघा, अगदी अलगद हातावर निघतं आणि गरम तव्यावर छान असं शेकून घेऊया. अगदी कमी तेलामध्ये हे आपल्याला शेकून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं फक्त झाकण ठेवायचं आणि दोन्ही बाजूने छान खरपूस शेकून घ्यायचं. अशा पद्धतीनं आपण सगळी रेसिपी तयार करून घेऊया. हे बघा, आपलं इन्स्टंट मिक्स व्हेज थालीपीठ बनून तयार आहे. थँक्यू.